महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाने पाकिस्तानच्या कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सोशल मीडिया आणि विविध डिजिटल माध्यमांच्या संपर्कात असलेल्या युवकांना चौकशीसाठी विविध भागातून ताब्यात घेतले होते। दहशतवाद्यांकडून कथित राष्ट्रविरोधी कारवायांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या संशयातून या तरुणांची चौकशी करण्यात आली। या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी विविध ठिकाणी छापे टाकून अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले होते। यामध्ये वैजापूर तालुक्यातील जानेफळ परिसरातील एका 28 वर्षीय युवकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। सदरील युवक हा आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील नसून सामान्य शेतमजूर कुटुंबातील आहे। युवक अविवाहित असून त्याच्या कुटुंबात आई आणि मोठा भाऊ आहे। संपूर्ण कुटुंब शेतमजुरी करून उदरनिर्वाह करते। सूत्रांच्या माहितीनुसार एटीएस कडून युवकाचा मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे। त्याचा कोणत्याही कथित राष्ट्रविरोधी नेटवर्कशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध होता का याचा तपास सुरू आहे। आतापर्यंत अशा प्रकारचे सोशल मीडियावरील संशयास्पद नेटवर्क मोठ्या शहरांपुरते किंवा तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तींपुरते मर्यादित असल्याचे मानले जात होते। मात्र वैजापूर तालुक्यातील दुर्गम भागातील युवकाचे नाव समोर आल्याने ही धारणा बदलताना दिसून येत आहे। डिजिटल माध्यमातून पसरवले जाणारे असे जाळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचे संकेत या घटनेतून मिळत आहे। ही घटना समाजासाठी गंभीर इशारा मानली जात आहे। सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क, संशयास्पद लिंक, आर्थिक आमिषे किंवा भडकाऊ संदेश यापासून प्रत्येक युवकाने सावध राहण्याची गरज आहे। कारण अशा प्रकारच्या कृती केवळ कायद्याने गंभीर गुन्हा ठरत नाही, तर संबंधित व्यक्तीचे भविष्य, कुटुंबाची प्रतिष्ठा आणि समाजाचा विश्वास यावरही दूरगामी परिणाम करू शकतात। दरम्यान या युवकांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त होत असून या प्रकरणात प्रशासनाकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्याशिवाय कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही। दरम्यान तपासात काय समोर येईल असाही प्रश्न सध्या तरी उपस्थित होत आहे।